नमस्कार मंडळी, कशीच सगळे मस्त ना? आम्ही पण मस्त मजेत. तर मंडळी आज आलो आहे आम्ही माझ्या ताईकडे आलोय. तर तिच्या रानात आलोय आता घरी. म्हणलं काय करायचं बसून, म्हणून तिला मेथीचं बी टाकायचं होतं, त्यामुळे म्हणलं मग आम्ही पण येतो. तर इकडं तिचं कोबी केलेला आहे आणि खालच्या रानात पालक आहे, ह्याच्या खालच्या रानात. आणि इथं अशी स्प्रिंकलरवर मेथी केलेली आहे. 3-4 टप्पे मेथीचे झाले तिचे. आता अजून 5व्या टप्प्याची मेथी टाकायची. तर यायचं कारण काही नव्हतं, पण बरेच दिवस झालं बोलवत होतं दाजी, साडूभाऊला बोलवत होते. त्यामुळं मग म्हणलं चला हाही वेळ तर येऊ जाऊन. त्यामुळं कारभारी आणि आम्ही दोघं पण आलोय. तर आहेत वरती कारभारी बसलेले आहेत तिकडं, आम्ही दोघेजण इकडं खालच्या तुकड्यात होतो. त्यांना आता मेथी टाकायची, त्यामुळे ती वाफ काढायसाठी त्यांचं ते हे जोडायचं चालू होतं ट्रॅक्टरला. तर बघा इथं निम्मी मेथी टाकलेली आहे आणि अजून निम्मी राहिलेली टाकायसाठी आले. तर पुढं तर कारभारी उभं राहिलेले आहेत. शेतकऱ्यांना एकमेकाच्या पाहुण्यांच्या ते गेलं की रानात जाऊन बघायचं वेळ असतं, काय केलंय पाहुण्यांनी काय नाही. त्यासाठी मग आम्ही पण आलो. तर चला बघतो कशी मेथी टाकतात ती. गावगावचं वेगवेगळं असतंय. मेथी टाकायला सुरू केलंय. इथं झालं का? तिच्याकडेच असतं. मेथी टाकायचं तिच्याकडेच असतं मंडळी काम. आता मी 5वा टप्पा म्हणले, पण तिला आता विचारलं म्हणली 7वा टप्पा आहे मेथीचा. तर इकडं बाजार जवळ असल्यामुळं ते सारखं भाजीपाला करतात. हडपसर मार्केट जवळ आहे आम्हाला आणि सगळेच प्लॉट चांगले आले, त्याच्यामुळं टाकलेच मेथीचेच प्लॉट टाकत राहिलो. जरा आहे थोडंसं काळजी घ्यावं लागते, पाण्याची, औषधं, खाजगी सगळं वेळेच्या वेळेत केलं ना तर चांगलं येते, काही अडचण नाही. आमच्या कारभाऱ्यांच्या काय डोक्यात बसत नाही स्प्रिंकलर बसवून मेथी टाकायचं, म्हणून मी त्यांना आज घेऊन आले खास बघायसाठी सगळं की कशी करतात बघा, म्हणून ती मेथी ही भाजीपाला कसं करतात आवर्जून त्यांना त्यासाठी दुसऱ्या कारणाने घेऊन आले. तर आता बघतात, उभा राहिल्यात बघत कसं करतात काय. ताईचा मुलगा आहे बारका, वाफ काढतोय आता मेथी टाकलेली. परत ही करतोय, काय करतोय तुझं ना, परत पाळी घालायचं करतोय मेथी टाकलेल्या जागेवर. शेतकऱ्याचं पूर्ण वर्ष कडला जाईल. पण आता पाऊस नुसता तोंड दाखवायला येतोय आणि लगेच जातोय. आता पण आम्ही रानात आल्यावर मोठा टिपका पडायला लागला. 2 मिनिटात तर जिकडं तिकडं पावसाचं हे झालं, म्हणजे असं पावसाने लावलंय. आता काय लय अवघड आहे, पाऊस झाला तर बरं. तेवढ्या दिवसातच जास्त म्हणजे काळजी घ्यावं लागते. 4-5व्या दिवशी म्हणजे पटकन कोणतंच पीक येत नाही मेथीसाठी. बाजार असला तर पैसे होऊन जातात, बाजार नसला तर काय कोणाचा इलाजच नाही. पण माल आणणं तर आपल्या हातात आहे ना, ते तर वेळेची वेळ आणला पाहिजे. चला जायचंय आता घरी. एवढं 2-3 वाफं राहिलं ते टाकायच्यात आणि घरी जायचंय.